नमस्कार, मी प्राध्यापक संतोष थोरात. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यातील प्रकरण क्रमांक 3 ला सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे उद्योजकतेचा विकास. जर तुम्हाला व्यवस्थित आठवत असेल तर इयत्ता 11वीच्या सुरुवातीच्या प्रकरणात आपण आर्थिक कृतींचा अभ्यास केला होता आणि त्यामध्ये आपण 3 आर्थिक कृतींचा अभ्यास केला किंवा शिकलो. त्यामध्ये पहिली होती नोकरी, दुसरी होती पेशा आणि तिसरी होती व्यवसाय. नोकरीच्या माध्यमातून आपण शिकलो की नोकरी कशी केली जाते, नोकरीच्या काय अटी व शर्ती असतात, त्यातील घटक कोणते. पेशाच्या बाबतीत आपण त्या प्रकारात अभ्यासलं. व्यवसाय आपण ती संकल्पना त्यावेळेस अभ्यासण्याचा प्रयत्न केला. बघा, आर्थिक कृतींचा अभ्यास करताना आपण शिकलो होतो की पैशाशी संबंधित कृती, ज्याचा संबंध पैसा मिळवणे किंवा पैशाशी थेट स्वरूपात संबंधित असतात, त्याला आपण आर्थिक कृती म्हणायचो. आणि आर्थिक कृतीच्या अभ्यासातून आपल्याला एक गोष्ट कळाली की जरी वरवर पाहता उत्पन्न प्राप्तीचे किंवा पैसा मिळवण्याचे विविध मार्ग आपल्याला दिसत असले, तरी हे सर्व मार्ग प्रामुख्याने या 3 घटकात समाविष्ट होतात किंवा या 3 गटात समाविष्ट होतात. एक म्हणजे एक तर ती नोकरी गटात जातो किंवा तो पेशामध्ये मोडतो किंवा तो व्यवसायात मोडतो. तदनंतर आपण नोकरी आणि पेशा या 2 घटकांचा अभ्यास त्या प्रकरणापुरता मर्यादित ठेवला आणि उर्वरित पासून किंबहुना आज तागायत आपण व्यवसाय किंवा त्या व्यवसायाच्या विविध बाजू किंवा विविध पैलू अभ्यासण्याचा आपण प्रयत्न केला. मुळात ध्यानात घ्या की एखादा मनुष्य शिक्षण घेतल्यानंतर किंबहुना शिक्षण न घेताही प्रत्येक वेळेस त्याच्याकडे नोकरी करणं किंवा पेशा स्वीकारणं हेच मार्ग अवलंबून असत नाही. त्या पलीकडे एक मार्ग आहे ज्याला आपण व्यवसाय म्हणतो आणि अनेकदा लोक उत्पन्न प्राप्तीचा किंवा स्वतःच्या उदरनिर्वाहाचा किंवा जगण्याचा हा देखील मार्ग स्वीकारतात, व्यवसाय. ज्याच्यातून व्यक्ती व्यवसायाची निर्मिती करतात, व्यवसाय स्थापन करतात, व्यवसाय चालवतात, त्या व्यवसायाची कार्यक्षेत्र वाढवतात, व्याप्ती वाढवतात. आणि अनेक व्यावसायिक असे आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांनी नोकरी किंवा पेशा टाळून त्यापेक्षा खूप आणि खूप अधिक स्वरूपाचं उत्पन्न मिळवलेलं आपल्याला दिसतं. तर ही व्यवसाय संकल्पना काय आहे? उद्या तुम्ही शिक्षण झाल्यानंतर प्रत्येक गरजेचं नाही की प्रत्येकाने नोकरीच केली पाहिजे, कुणीतरी पेशा स्वीकारला पाहिजे. जर कोणाला व्यवसाय करूशी वाटला किंवा व्यवसाय करावा अशी कोणाची इच्छा असेल, तर त्याला काही मूलभूत गोष्टींचं ज्ञान असावं किंवा ते व्यवसाय कसा होतो, व्यवसायात उद्योग कसा स्थापन केला जातो, त्या उद्योगामध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत असतात, उद्योग स्थापन करताना उद्योजक म्हणून तुमच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात किंवा त्या उद्योजकता ही संकल्पना तुम्ही स्वतःमध्ये कशी विकसित कराल, यासारख्या बाबी आपल्याला या प्रकरणातून शिकायला मिळतात. मागील वर्षीचा जो काही जुना अभ्यासक्रम होता इयत्ता 12वीचा, त्यातही या प्रकरणाचा समावेश होता. प्रकरण क्रमांक 8 ला ते उद्योजकतेचा विकास हा भाग होता आणि यंदाच्या वेळेस आपल्याला प्रकरण क्रमांक 3 उद्योजकतेचा विकास म्हणून आहे. यामध्ये काही नवीन भाग समाविष्ट झाला, तोही भाग आपल्याला यंदा शिकायला मिळेल. बघा, तुम्ही जागतिक स्तराचा अभ्यास करा किंवा भारतीय स्तराचा देखील अभ्यास केला तरी आपल्याला हे जाणवतं की जगात किंबहुना भारतात आपल्याला खूप प्रगतशील लोक किंवा खूप मोठमोठी लोक ज्यांनी उद्योग स्थापन केले आणि उद्योग क्षेत्रात खूप नावलौकिक मिळवलं असं आपल्याला निश्चितपणे दिसून येतं. जागतिक स्तरावर आपण चर्चा करू, वॉरन बफेट यासारखं एक नाव आपल्याला सांगता येईल. सध्याच्या पातळीला ज्यावेळेस आपण चर्चा करतो, इलॉन मस्क नावाचे उद्योजक मोठे आहेत, त्यांची चर्चा आपण ऐकतो, त्यांच्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याबाबत आपल्याला माहिती वाचायला मिळते. भारतामध्ये अंबानी, टाटा ही तर नावं आपण लहानपणापासून वाचत आलो आहे किंवा त्यांच्या दंतकथाही आपण लहानपणी खूप ऐकल्या आहेत. परंतु एका नवीन उद्योजकाची माहिती तुम्हाला मी या उदाहरणाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तुम्हाला त्यातील पुढील घटक अधिक चांगल्या प्रकारे समजायला मदत होईल. उद्योग तसा सर्वपरिचित आहे, परंतु त्यातील घटक मात्र पूर्णपणे तुम्हाला नव्यानं माहिती होईल. उद्योगाचं नाव आहे गोदरेज. अर्देशीर गोदरेज म्हणून एक प्रख्यात व्यक्ती किंवा बॅरिस्टर होते आणि बॅरिस्टरची परीक्षा पास झाल्यानंतर साहजिकच वकिली क्षेत्रात हात आजमावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु हे गृहस्थ खूप तत्वनिष्ठ होते आणि तत्वनिष्ठ असल्या कारणानं वकिली व्यवसायात न्यायालयात उभं राहून खोट्या गोष्टी बोलणं या व्यक्तीला कुठेही पटत नव्हतं आणि आपण कुठंतरी बेईमानी करतोय, आपण कुठंतरी आपल्या नीतिमत्तेशी खेळतोय, आपण कुठंतरी अप्रामाणिक होत चाललोय याची जाणीव त्या व्यक्तीला झाली आणि त्यानं ठरवलं की मी हा वकिली व्यवसाय बंद करणार आणि आपला वकिली व्यवसाय बंद करून हे गृहस्थ भारतात परतले. भारतात परतल्यानंतर काय करावं, तर उद्योग स्थापन करायचा अशी कल्पना या व्यक्तीला आली आणि उद्योग काय स्थापन करावं, तर त्यांना असं वाटलं की आपण
ऑपरेशनमध्ये जे काही सिझरिंगसाठी जी ब्लेड्स तयार केली जातात ती ब्लेड्स आपण तयार करावी असं त्यांना त्यावेळेस सुचलं. आणि एका ब्रिटिश कंपनीशी स्वातंत्र्यपूर्व काळात त्यावेळेस एक ब्रिटिश कंपनी होती आणि त्या ब्रिटिश कंपनीशी त्यानं तो करार केला की त्या अंतर्गत ते त्या ब्रिटिश कंपनीला ते सिझरिंगची ब्लेड किंवा ते ऑपरेशनमध्ये लागणारी वैद्यकीय क्षेत्रातील जी काही ब्लेड्स असतात ती ब्लेड बनवण्याचं काम त्यांनी त्या कराराअंतर्गत मिळवलं. आपल्या एका मित्राकडून त्यांनी काही उसने पैसे घेतले आणि त्या पैशाच्या आधारात त्यांनी तो व्यवसाय सुरू केला. झालं असं की त्या ब्रिटिश कंपनीने एक अट त्यांना नंतर घातली की त्यावर मेड इन ब्रिटन नाव त्या ब्लेड्सवर लिहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं की जर त्या ब्लेडवर मेड इन इंडिया असेल तर त्या ब्लेडची विक्री होणार नाही किंवा इंग्लंडमध्ये किंवा इतर ज्या काही बाजारपेठा असतील त्या ठिकाणी भारतीय बनावटीचं ब्लेड म्हणून त्याची काय लोकप्रियता मिळेल असं त्या ब्रिटिश कंपनीला वाटलं आणि त्यांनी त्यावर मेड इन इंडियाऐवजी मेड इन ब्रिटन असा उल्लेख व्हावा अशी अट त्या ठिकाणी घातली. परंतु अर्देशीर गोदरेजांना काही ही गोष्ट पटली नाही का आपण तयार केलेलं आहे किंवा भारतीय बनावटीच्या ब्लेडवर आपण मेड इन ब्रिटन लिहावं असं त्यांना ते पटलं नाही आणि त्या व्यक्तीनं तडकाफडकी तो करार रद्द केला आणि ती कंपनी जी काय होती ती सिझरिंग ब्लेड किंवा ऑपरेशनलची किंवा वैद्यकीय ब्लेड्स तयार करणार ती बंद पडली. पैसे संपले, काय करावं? व्यक्ती पुन्हा चिंतेत पडला. हाताजवळचे पैसे संपलेले, ज्याच्याकडून कर्ज उसने घेतलं तो व्यक्ती त्याच्या मित्रपरिवारातील असल्यामुळं साहजिकता त्यानं जाऊन सांगितलं की बाबा मी तुझे पैसे आणून देईल. परंतु पूर्वीचे पैसे त्यांचे शिल्लकच राहिले, ते कधी फेडलेच नाही. झालं असं की एक दिवस हे व्यक्ती गृहस्थ पेपर चाळत होते वर्तमानपत्रांनी. वर्तमानपत्र चाळताना त्यांना वारंवार चोरीच्या बातम्या यायला लागल्या की शहरात खूप चोर वाढले, चोरी होत होते. तर या व्यक्तीनं ती एक संधी शोधली आणि त्यांनी ठरवलं की आपण असे कुलूप तयार करायचे, असे लॉक तयार करायचे की जे सहजासहजी चोरांना तोडता येणार नाही. आणि त्याचं नॉलेज या व्यक्तीनं मिळवलं आणि पुन्हा त्याच मित्राकडे गेले की बाबा आता मला नवीन एक कल्पना सुचली की मी काही कुलूप तयार करणार आहे असं की जे सहजासहजी कुणाला तोडता येणार नाही आणि हे जे काही चोऱ्यांचं सत्र चाललं आहे त्यामुळं कदाचित आपली कुलूपं खूप मोठ्या प्रमाणात विकली जातील असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ती कल्पना किंवा ती गोष्ट त्या मित्राला समजून सांगितली. त्या मित्रानेही बिचाऱ्यानं पुन्हा त्यावर विश्वास ठेवला आणि त्याला पुन्हा काही उसने पैसे त्या व्यवसायासाठी दिले आणि अर्देशीर गोदरेजांना काहीतरी छोटीशी घरगुती स्वरूपाची एक छोटीशी व्यवसाय संस्था स्थापन करून त्यामार्फत गोदरेज लॉक्स किंवा गोदरेजच्या कंपनीची जी काही कुलूप आहे, ताळे आहेत ते बनवायला सुरुवात केली. जाहिरात देताना त्यानं वर्तमानपत्रात जाहिरातच अशी दिली होती की हे कुलूप खोलून दाखवलं तर अमुक रकमेचं बक्षीस. त्यामुळं साहजिकच इतकी विश्वसनीयता त्या कुलूपाबाबत पोहोचली. त्या विशिष्ट चावीशिवाय ते कुलूप उघडलं जायचं नाही. त्याच्यामधली जी काही लॉकिंग सिस्टम्स असेल ती इतकी तंत्रशुद्धरित्या विकसित केली की सहजरित्या आधी जी काही दुसरं कोणतेही हत्यार वापरून ते कुलूप खोलणं जे काही सहजरित्या शक्य व्हायचं इतर कंपन्यांच्या कुलपाबाबत ते मात्र गोदरेज कंपनीच्या कुलपाबाबत होईना आणि त्या कुलपाची इतकी लोकप्रियता व विश्वसनीयता वाढल्याने एक मोठा ग्राहक वर्ग त्या गोदरेज कंपनीला किंवा त्या कुलपाला तयार झाला. त्यानंतर गोदरेजच्या पेट्या, ज्याला आपण महत्त्वाच्या किंवा गोपनीय वस्तू ठेवण्यासाठी त्या पेट्या, ज्याला काही वेगवेगळ्या स्वरूपाची विशिष्ट लॉकिंग सिस्टीम असलेल्या पेट्या, घरगुती स्वरूपाच्या, त्याला खणकप्पे आपण म्हणतो, तर त्या बनवण्याला त्या कंपनीने सुरुवात केली. नंतर गोदरेजची कपाटं ही तुम्ही ऐकून असाल आणि हळूहळू मग गोदरेजने वेगवेगळ्या क्षेत्रात देखील प्रगती केलेली आपल्याला पाहायला मिळते. असंही अर्देशीर गोदरेजांची कंपनी गोदरेज जी सध्या आदी गोदरेज ही त्यांच्या तिसऱ्या पिढीच्या हातात आपल्याला पाहायला मिळते आणि अशा रीतीनं हा गोदरेज उद्योग समूह मोठा झालेला पाहायला मिळतो. म्हणजे एक सिझरिंगचं ब्लेड बनवण्यापासून सुरू झालेला व्यवसाय, त्यानंतर तो बंद पडलेला व्यवसाय, त्यानंतर वर्तमानपत्रात आलेल्या काही बातम्या, त्या बातम्यांच्या अनुषंगानं सुचलेला पुन्हा एक नवीन व्यवसाय, पुन्हा एक नवीन जिद्द आणि पुन्हा त्या उद्योगाला मोठं करणं. आज गोदरेज उद्योग समूह माहीत नाही असे भारतातील किंवा जगातील खूप कमी लोक आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांना गोदरेज उद्योग समूहाविषयी माहिती नाही. इतका ख्यातनाम किंवा इतका मोठा व्यवसाय समूह किंवा एक मोठा व्यवसाय अशा प्रवासातून तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर अशी नवनवीन किंवा मोठमोठी नावं आपल्याला उद्योग क्षेत्रातील बघायला मिळतात आणि अशाच व्यक्तींच्या प्रेरणेतून नवनवीन उद्योजक घडताना आपल्याला पाहायला मिळतात. ही प्रकरणे आपल्याला अशाच व्यक्तीमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये उद्योग स्थापन करण्याची किंवा उद्योगाच्या निर्मिती करण्याची किंवा व्यावसायिक बनवण्याची एक
प्रेरणा निर्माण करण्यासाठी किंवा ती जाणीव निर्माण करून देण्यासाठी समाविष्ट केलेला आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. काही घटना आपल्याला किंवा काही बाबी आपल्याला आधी समजून घ्यायच्या की त्यानंतर आपण या प्रकरणाच्या सविस्तर भागाकडे जाऊया. 3 गोष्टी आपल्याला पुन्हा समजून घ्याव्या लागतील. एक म्हणजे उद्योग कशाला म्हणावं, दुसरी उद्योजक आणि तिसरी उद्योजकता. ही एक साखळीच बघा, उद्योग, उद्योजक आणि उद्योजकता. उद्योग कशाला म्हणावं, 11वीची व्याख्या आहे, आठवत असेल मी पुन्हा सांगतो की व्यवसायाचा असा भाग ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची निर्मिती केली जाते त्याला उद्योग असे म्हणतात. व्यवसायाचा असा भाग ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची निर्मिती केली जाते त्याला उद्योग असे म्हणतात. दुसरा भाग चालू होतो तो आहे उद्योजक. उद्योजक कुणाला म्हणावं, उद्योग चालवणारा व्यक्ती म्हणजे कोण, उद्योजक. ही झाली सोपी व्याख्या. परंतु अधिक व्यापक व्याख्या आपल्याला कशी तयार करता येईल. उत्पादनाचे घटक. उत्पादनाचे घटक कोणते, तर 3 घटक, भूमी, श्रम आणि भांडवल. उत्पादनाचे घटक म्हणजेच उत्पादनाचे भूमी, श्रम, भांडवल या घटकांना एकत्र करणारा व त्या घटकांच्या वापरातून नवीन उत्पादन घेणारा घटक म्हणजे उद्योजक होय. उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल यांना एकत्र करणारा व त्यांच्या वापरातून नवीन उत्पादन घेणारा घटक म्हणजे उद्योजक होय. आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे उद्योजकता. उद्योग व्यवसाय विकसित करण्यासाठी उद्योजकाच्या अंगी असणारी आवश्यक गुणवैशिष्ट्ये म्हणजे उद्योजकता. ही सोपी व्याख्या, पुस्तकाची व्याख्या थोडीशी गुंतागुंतीची शब्दरचना, ही सोपी व्याख्या ध्यानात धरा. उद्योग व्यवसाय विकसित करण्यासाठी उद्योजकाच्या अंगी असणारी गुणवैशिष्ट्ये म्हणजे उद्योजकता होय. ध्यानात घ्या, उद्योग, उद्योजक आणि उद्योजकता ही जरी तिन्ही साखळी असली तरी यामध्ये मूलभूत फरक आहे. उद्योजक म्हणजे व्यक्ती आहे, उद्योग ही झाली व्यवसाय संस्था. उद्योजक झाला त्या व्यवसाय संस्थेला नियंत्रित करणारा व्यक्ती आणि उद्योजकता ही त्या उद्योजकाच्या अंगी आवश्यक असणारी काय गुणवैशिष्ट्य आहे. म्हणजे पुन्हा दुसऱ्या भाषेत सांगतो की उद्योजक आणि उद्योजकता ह्या भिन्न गोष्टी आहे. उद्योजक हा व्यक्ती आहे आणि उद्योजकता ही त्या व्यक्तीच्या अंगी असणारी काय कौशल्य आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा समजा उद्योजक असू शकतो असं आपण गृहीत धरलं, परंतु त्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगी उद्योजकता असेलच असे आपल्याला ठामपणे सांगता येणार नाही. कारण का की काही अयशस्वी देखील उद्योजक असतात. ते अयशस्वी का होतात, कारण त्यांच्या अंगात उद्योजकता असत नाही. म्हणजे ती व्यवसायाला मोठं करण्यासाठी, व्यवसाय चालवण्यासाठी जी काही कौशल्य हवी असतात ती त्यांच्या अंगी असत नाही, म्हणून ते अयशस्वी होतात. त्यामुळे उद्योजक आणि उद्योजकता काय वेगवेगळ्या आहेत. दोन्ही एकाच वेळेस असतीलच असं होऊ शकत नाही. अनेकदा ते नसतं म्हणून ते उद्योग काय होतात अयशस्वी होतात. म्हणून आपल्याला जशी यशस्वी उद्योगांची नावं आपल्याला ऐकायला मिळतात तसे आपल्याला अयशस्वी उद्योगांची देखील नावं आपल्याला ऐकायला मिळतात. काही वेळेस एखादा उद्योग खूप यशस्वी असतो त्यानंतर तो पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतो, तर पुढच्या पिढीत मध्ये जो काही चालवणारा व्यक्ती त्याच्या अंगी ती उद्योजकता असत नाही, ती कौशल्य असत नाही, म्हणून तो चांगला नावारूपास आलेला व्यवसाय देखील बंद पडलेला अशी देखील आपल्याला उदाहरणं बघायला मिळतात. तर हा भाग आपण व्यवस्थित लक्षात धरला पाहिजे, उद्योग, उद्योजक आणि उद्योजकता. आता पुस्तकाप्रमाणे आपल्याला भाग शिकायला घ्यायचा आहे तो आहे उद्योजकाची वैशिष्ट्य. ज्या व्यक्तीला उद्योजक व्हायचं आहे त्याच्या अंगी कोणकोणते गुणधर्म असतील किंवा कोणकोणती वैशिष्ट्ये असतील तर ती आपल्याला एक एक शिकायची. अतिशय सोपा भाग आहे आणि सहजरित्या समजण्यासारखा आहे. तर ध्यानात या पहिला वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलंय जे उद्योजकाच्या अंगी असावं असं म्हटलं ते बौद्धिक क्षमता. ज्या व्यक्तीला उद्योजक व्हायचं त्याच्यामध्ये बौद्धिक क्षमता ह्या असाव्यात. बौद्धिक क्षमता म्हणजे काय की बुद्धिमत्तेशी निगडीत बाबी. तर तर्क वितर्क लढवणं, परिस्थितीचं आकलन करणं, बाजारात काय स्थिती निर्माण आहे याची ह्या गोष्टी समजून घेणं, नवनवीन उत्पादनं आपण कशी तयार करू शकतो, ती ग्राहकापर्यंत कशी पोहोचू शकतो, ग्राहकांच्या गरजा समजून घेणं असेल किंवा त्या गरजांच्या अनुरूप उत्पादन कोणतं तयार होऊ शकतं, ते सर्वोच्च उत्पादन कोणतं असेल, सर्वात चांगलं उत्पादन कसं असेल की जे ती गरज भागू शकेल, यासारख्या जे काही गोष्टी आहे हे समजून घेणं, याचं आकलन करणं यासाठी बौद्धिक क्षमता व्यक्तीमध्ये असाव्या लागतात. उद्योजक होताना ही प्रायमरी गोष्ट आहे किंवा खूप मूलभूत गोष्ट आहे की ती बौद्धिक क्षमता त्या व्यक्तीमध्ये असाव्यात. जर बौद्धिक क्षमता त्या व्यक्तीत विकसित नसतील ज्याच्यामध्ये तो परिस्थितीचं आकलन करणं, बाजारपेठा समजून घेणं, लोकांच्या गरजा समजून घेणं, त्या गरजा अनुरूप उत्पादन समजून घेणं, बाजारातील स्पर्धा ध्यानात घेणं, त्या स्पर्धेमध्ये आपण कुठे आहोत, आपण आपला टिकाव कसा लावू शकतो, या साऱ्या गोष्टी ज्या
एका व्यक्तीला किंवा व्यवसाय चालवणाऱ्याला समजल्या पाहिजे, व्यावसायिक संधी बाजारात ज्या काही समजल्या पाहिजे, तर त्या सर्व बौद्धिक क्षमता आहे किंवा त्या बुद्धिमत्तेशी निगडीत बाबी. जर तितका बौद्धिक क्षमता एखाद्या व्यक्तीत विकसित नसतील किंवा ते आकलन करण्याची त्याच्यामध्ये क्षमता नसेल, तर तो उद्योगाला मोठं करू शकत नाही. तर ही एक महत्त्वाची बाब त्या ठिकाणी सांगितली की बौद्धिक क्षमता किंवा बौद्धिक कौशल्य त्या व्यक्तीकडे पुरेपूर असावीत की जेणेकरून तो उद्योगाची जी काही स्थिती आहे, उद्योगाला आवश्यक बाबी आहे किंवा उद्योगाला ज्या काही संधी आहे किंवा कोणकोणती परिस्थिती सध्या आहे, त्या परिस्थितीच्या अनुरूप आपण उद्योगाला कसं बदलू शकतो, उद्योगामध्ये काय नाविन्य किंवा उत्पादन पद्धती, उत्पादनामध्ये काय बदल करू शकतो, या साऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या सर्व तार्किक असतात, त्या बुद्धिमत्तेशी असतात. आणि त्या जर त्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये ती बौद्धिक कौशल्य असतील किंवा ती लौकिकता असेल, तर साहजिकरित्या तो व्यवसायाला मोठं करू शकतो. तर हे पहिलं वैशिष्ट्य सांगितले, बौद्धिक कौशल्य किंवा क्षमता त्यामध्ये पुरेपूर असावं. दुसरं त्या ठिकाणी सांगितलंय भविष्यातील दूरदृष्टी. दुसरं वैशिष्ट्य भविष्यातील दूरदृष्टी. प्रत्येक व्यवसाय जो काय आहे, त्या व्यवसाय हा फक्त वर्तमान काळात होत नाही, तर त्यामध्ये भविष्यकालीन निर्णय प्रक्रियांचा देखील समावेश असतो. उद्या काय घडू शकतं, उद्या काय परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ही परिस्थिती आपल्या व्यवसायाला कशा रीतीनं फायदेशीर ठरू शकते किंवा कशा रीतीने व्यवसायाला धोका पोहोचू शकते, या साऱ्या गोष्टीचं देखील ज्ञान त्या व्यक्तीकडे असावं, ज्याला आपण उद्योजक म्हणतोय. बघा, 11वीला असताना आपण व्यावसायिक पर्यावरण या संकल्पनेमध्ये आपण स्वोट ॲनालिसिस, SWOT स्वोट ॲनालिसिस आपण शिकलो, ज्याच्यामध्ये आपण स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स या साऱ्या बाबी शिकल्या होत्या की व्यवसायाला काय संधी आहे, व्यवसायाला काय धोके आहे, व्यवसायाच्या जमेच्या बाजू कोणत्या, व्यवसायाच्या कमतरतेच्या बाजू, असं आपण ते स्वोट ॲनालिसिसमध्ये बघितलं होतं. तर प्रत्येक व्यवसाय हा भविष्याशी, उद्याशी निगडीत निर्णय प्रक्रिया त्याला लावाव्या लागतात आणि ह्या उद्याच्या पोटात, काळाच्या पोटात अनेक अशा गोष्टी असतात की ज्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम व्यवसायावर होऊ शकतो. तर आपण त्या उद्याचा अभ्यास करणं त्या व्यावसायिकाला जमलं पाहिजे की आज तर आपला व्यवसाय चालू आहे, परंतु उद्या जी काही स्थिती निर्माण होईल त्या स्थितीला अनुसरून आपल्याला काय करता येईल किंवा त्या स्थितीपासून जे काही धोके असतील त्या धोक्यांपासून आपल्याला कसं वाचता येईल किंवा त्या भविष्यामध्ये काही संधी असतील तर त्या संधीचा फायदा आपल्याला व्यवसायाला कसा करून घेता येईल, या साऱ्या गोष्टी त्याला समजल्या पाहिजे. उदाहरणार्थ ध्यानात घ्या की जसं एक पीटर इंग्लंड म्हणून एक कंपनी आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं कपड्यांची निर्मिती करणारी परदेशी कंपनी. मध्यंतरी मी त्या दुकानात मध्ये गेल्यानंतर मला त्या ठिकाणी सॅनिटायझर बघायला मिळाली, त्या ठिकाणी मास्क बघायला मिळाली. म्हणून मी कुतूहलानं बघितलं का मला काय वाटलं वेगळ्या कंपनीचं असेल, परंतु इथं विक्रीसाठी ठेवलं आहे. परंतु जवळ जाऊन बघितल्यानंतर मला त्यात जाणवलं की ते सॅनिटायझर जे आहे ते पीटर इंग्लंड कंपनीचंच होतं. त्यानंतर मास्क जी होती ती देखील पीटर इंग्लंड कंपनीची होती. म्हणजे बघा की एक नामांकित वस्त्र निर्माण करणारी कंपनीनं ही संधी ओळखली की आता कोरोना लॉकडाऊनमुळे किंवा त्या स्थितीमुळे कपड्यांची खरेदी विक्री कमी झालेली आहे, परंतु एक नवीन व्यावसायिक संधी आली ती म्हणजे सॅनिटायझर्स असेल किंवा मास्क असेल. तर त्या उद्योगात देखील तात्काळ त्या कंपनीने शिरून आणि एक स्वतःच्या उद्योगामध्ये थोडासा मॉडिफाईड किंवा भविष्यातील संधी ओळखून त्याच्या आधारे त्यांनी नफा मिळवण्याच्या संधी शोधल्या. तर ही देखील एक बाब आहे जी उद्योजकाला माहीत पाहिजे की आपण भविष्यात काय त्याचा फायदा आपण व्यवसायासाठी करून घेऊ शकलो पाहिजे किंवा होणाऱ्या तोट्यापासून आपण व्यवसायाला वाचवू शकलो पाहिजे. तिसरा जो मुद्दा सांगितला आहे कठोर परिश्रम. उद्योजक होणं ही काय एक 4-2 तासाची गोष्ट नाही. म्हणजे नोकरी जशी 8 तासाची असते तसं उद्योजक ही संकल्पना 8 तासापुरती मर्यादित नाही किंवा एका AC कॅबिन पुरती ती मर्यादित नाही. उद्योजक होण्यासाठी प्रामुख्यानं ज्यावेळेस उद्योगाचा इनिशियल पिरियड ज्याला आपण सुरुवातीची अवस्था म्हणतो, त्यामध्ये तर आपल्याला खूप अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते, ज्याला आपण 24/7 वर्किंग आवर्स म्हणतो. का दिवसभर तुम्ही केव्हाही रात्री अपरात्री त्या व्यवसायासाठी काही अडचणी निर्माण होऊ शकतात, तुम्हाला हजर राहावं लागतं. व्यावसायिक निर्णय प्रक्रियेसाठी तुम्हाला हजर राहावं लागतं, वेगवेगळ्या मीटिंग्स घ्याव्या लागतात, वेगवेगळ्या परिस्थितीचं आकलन करावं लागतं, काय घटनाक्रम घडली त्याला तोंड द्यावं लागतं. त्यामुळं कठोर मेहनत घेण्याची किंवा परिश्रम घेण्याची वृत्ती त्या व्यक्तीत पाहिजे. जर एका लिमिटेड टाईम पिरियडमध्ये जर एखादा व्यक्ती म्हणला की मी काम करणार, तर निश्चितपणे त्याला तो यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही. कारण 24 तासात त्या व्यवसायाला केव्हाही तुमची उद्योजक म्हणून गरज पडू शकते. तुम्ही त्या वेळेत त्या व्यवसायासाठी किंवा उद्योगासाठी हजर राहू शकला पाहिजे. जर तुम्ही राहू शकत नसाल तर निश्चितपणे ती वृत्ती नाही. इलॉन मस्क सारख्या व्यक्तीचं नाव मी तुम्हाला सांगतो. SpaceX ही नामांकित कंपनी चालवतात, त्याबरोबर अनेक 12-13 कंपन्या ते व्यक्ती चालवतात. दिवसभर ते व्यक्ती एका देशातून दुसऱ्या देशात, दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशात, अशा रीतीने या सगळ्या कंपन्यांसाठी तास दीड तास वेळ देतात आणि सगळ्या कंपन्यांचं व्यवस्थापन बघून पुन्हा संध्याकाळीपर्यंत आपल्या घरी पोहोचतात.
तर हे सगळं नियोजनबद्ध काय इतकं कठोर परिश्रम घेणं क्रमप्राप्त असतं, त्याशिवाय तो व्यवसाय कधी मोठा होत नाही. पुढचा मुद्दा सांगितलाय तांत्रिक ज्ञान. तुमचा व्यवसाय जो तुम्ही चालवताय त्या व्यवसायाशी निगडीत जे जे काही नवनवीन तंत्रज्ञान किंवा त्या व्यवसायाला चालवण्यासाठी आवश्यक जे काही बाजारात येऊ घातलेलं तंत्रज्ञान तुम्हाला माहीत हवं. ते तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायात करू शकला पाहिजे. कारण तंत्रज्ञानामध्ये अप्रगत राहिलेला व्यवसाय किंवा तंत्रज्ञानाचा ज्ञान नसलेला उद्योजक हा यशस्वी होऊ शकत नाही. आज बाजारात नवनवीन गोष्टी येतात आहे, त्या सर्व गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये करू शकला पाहिजे. त्या नवनवीन ज्या काही बाजारामध्ये नवनवीन आलेलं तंत्रज्ञान आहे त्याचा वापर तुम्ही उद्योगाच्या विकासासाठी किंवा उद्योग अधिक सोपा सुरळीत बनवण्यासाठी करू शकला पाहिजे. या साऱ्या गोष्टी उद्योजकाला जमल्या पाहिजे. म्हणजे आधी बघा तुम्ही उद्योग संस्थेमध्ये कर्मचारी कामावर येताना हजेरी रजिस्टर असायचं. कामावर येताना कामाची वेळ टाका, सही करा. त्याच्यामध्ये खूप अफरातफरी व्हायच्या. कर्मचारी उशिरा यायचे, त्या टाईमकीपरशी त्यांचे काही संबंध असले काही तर त्यातून ते वाचून जायचं अनेकदा. परंतु आता टाईम किपिंग मशीन आलं, हे नवीन तंत्रज्ञान आहे. मग आता उद्योजकांना ते आपल्या उद्योगात जर बसवलं तर कर्मचाऱ्यांना वेळेवर येणं बंधनकारक होईल. त्यानंतर ते जे काही हेराफेर होते त्यामध्ये ती हेराफेर थांबेल आणि सहजरित्या कर्मचाऱ्यांचा पुरा वेळ संघटनेसाठी आपल्याला वापरून घेता येईल. तर या साऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग उद्योजकांना आपल्या व्यवसायात करायला हवा. हे झाले व्यवसाय चालवण्याबाबत. अनेकदा आपल्या उत्पादनात समजा एखादा आपण बघतो की अँड्रॉइडचं व्हर्जन असतं बघा, आपण प्रत्येक पुढच्या मोबाईलमध्ये ते अपडेट झालेलं आपल्याला बघायला होतं. मे बी आता अँड्रॉइड 10 आहे, कदाचित पुढे येईल ते अँड्रॉइड 11 येईल. मग पुढच्या 6-7 महिन्यांनी जे मोबाईल येतील साहजिक ते अँड्रॉइड 11वर चालणारे असतील. त्यानंतर त्याच्यानंतर काय येतील त्यावेळेस ते जे काही अँड्रॉइडचं लेटेस्ट व्हर्जन असेल ते आपल्या मोबाईलमध्ये असावं असं या मोबाईल कंपन्यांना नाही गरजेचं आहे. नाही तर तुम्ही ते करू शकले नाही तर ग्राहक वर्ग दुसऱ्या कंपन्यांकडे जाण्याची शक्यता असते. तर हा देखील एक भाग त्यामध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे की तंत्रज्ञानाचं बाबत देखील आपण जागृत असलं पाहिजे उद्योजक म्हणून. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते संज्ञापन कौशल्य. संज्ञापन कौशल्य म्हणजे संभाषण कौशल्य. आपण व्यावसायिक कामानिमित्त वेगवेगळ्या घटकांशी, अंतर्गत घटक असतील, बहिर्गत घटक असतील, यांच्याशी आपण संपर्क असतो. अनेकदा ग्राहकांशी संपर्क होतो, अनेकदा पुरवठादारांशी होतो, गुंतवणूकदारांशी होतो. वेगवेगळे भाग आहेत, या सर्वांशी आपल्याला संपर्क ठेवावा लागतो आणि त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या माध्यमातून कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. संपर्काची माध्यमं काळाच्या ओघात बदललेली आपल्याला पाहायला मिळतात. पत्रव्यवहारापासून तर आज थेट ईमेलपर्यंत, व्हॉट्सअपपर्यंत यासारख्या माध्यमांचा वापर आता आपण बघतो का नवनवीन गोष्टी जसं संपर्कासाठी आजकाल ते चॅटिंगचे ॲप आलेले आहे त्याच्या माध्यमातून ते होताना आपल्याला पाहायला मिळतं. किंवा आज कोविडसारख्या स्थितीमुळे थेट समोरासमोर किंवा एका ठिकाणी येऊन मीटिंग्स घेणं शक्य नाही, तर झूम मीटिंगसारखी ॲप्स त्या ठिकाणी विकसित झाली आणि त्या माध्यमातून आपण आपल्या घटकांच्या वेगवेगळ्या मीटिंग उद्योजक पार पाडतात आणि त्या माध्यमातून देखील ते त्या घटकांच्या संपर्कात राहतात. तर ही सगळी नवनवीन संपर्काची माध्यमं आहे की प्रत्येक उद्योजकाला आली पाहिजे. म्हणजे एखाद्या उद्योजकाला फक्त समोरासमोर मीटिंग घेण्याची सवय आणि झूम मीटिंगसारखं ॲप किंवा ती झूम मीटिंग अटेंड करणं किंवा ती कशी चालवली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये कसं पार्टिसिपेट झालं पाहिजे याचं ज्ञान नसेल तर निश्चितपणे ते अयोग्य होईल आणि त्याला या काळखंडामध्ये काम करणं अशक्य होईल. त्यामुळे संपर्काची वेगवेगळी माध्यमं विकसित कशी वापरतात किंवा ती वापरून कशी घेता येईल याबाबत जागरूकता राहिली पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये जी काही भाषा आहे ती आपण कशी वापरतो ज्यामुळं आपल्याला जो अर्थ अभिप्रेत आहे तोच अर्थ ऐकणाऱ्याला जातोय का हे देखील त्यामध्ये महत्त्वाचं असतं. अनेकदा बोलणाऱ्याचा अर्थ वेगळा, ऐकणाऱ्याचा अर्थ वेगळा आणि त्यामधून अनेकदा वैचारिक मतभेद होऊ शकतात. तर हा एक धोका त्या ठिकाणी असतो. तर अधिक प्रभावीपणे आपल्याला एकमेकांशी संज्ञापन किंवा संभाषण कसं करता येईल याबाबतची काळजी घेतली पाहिजे. अधिक वेगवेगळी माध्यमं आपण त्यामध्ये वापरली पाहिजे. प्रभावी माध्यमांचा संभाषणासाठी आपण किंवा संज्ञापनासाठी वापर केला पाहिजे. तर ही देखील एक महत्त्वाची बाब उद्योजक म्हणून आपल्याला विकसित करता आली पाहिजे. त्यानंतर पुढचा भाग सांगितला आहे उच्च आशावादी. उद्योजक जो काय तो उच्च आशावादी असला पाहिजे. आशावाद म्हणजे निराशावादाच्या समजा वेगळी संकल्पना आहे. तर साहजिकता काय असतं की उद्योग चालवताना अप्स अँड डाऊन ज्याला आपण अनेकदा नफा तोट्याची स्थिती किंवा धोक्यांची स्थिती अनेकदा आपल्या मनाविरुद्ध घडायला लागतं आणि आपण निराश होतो. निराश झालेला व्यक्ती पुन्हा तो उभा राहायला पाहिजे. त्यांनी त्या सर्व गोष्टीवर मात केली पाहिजे आणि पुन्हा उद्योगाला नवीन चालना दिली पाहिजे. अनेकदा उद्योगामध्ये उद्योग करताना प्रत्येक आर्थिक वर्षात नफा होईलच असं नाही किंवा एखाद्या प्रोजेक्टपासून आपण जितके ॲम्बिशन्स ठेवतो तसं होत नाही. म्हणजे तुम्ही बघा रतन टाटासारखा व्यक्ती इतका प्रभावशील व्यक्ती पूर्ण कारकीर्द नामांकित झाली परंतु सरते शेवटी मोस्ट ॲम्बिशियस प्रोजेक्ट त्यांचा नॅनो होता. तो प्रोजेक्ट फेल गेला परंतु टाटा त्यातून हारले नाही. त्यांनी पुन्हा उभारी घेतली, पुन्हा नवनवीन दुसऱ्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं आणि पुन्हा
टाटा उद्योग समूहाच्या आर्थिक स्थितीत त्यांनी सुधारणा केलेली आपल्याला पाहायला मिळते. मी उदाहरण तुम्हाला गोदरेजचं दिलं तर अर्देशीर गोदरेज यांचा पहिला प्रोजेक्ट पूर्णपणे फेल झाला, परंतु पुन्हा एकदा आशावादी झाले, नवीन एक व्यवसाय संधी शोधली, पुन्हा आपल्या व्यवसायाला त्यांनी मोठे केलेलं पाहायला मिळतं. तर प्रत्येक व्यवसायामध्ये ही स्थिती येते की व्यवसाय आपण जे अपेक्षित धरतो तसं व्यवसायातून होत नाही. अनेकदा व्यवसायाला आपण त्याला धोका अनिश्चित आहे आपण वारंवार म्हणतो व्यवसायामध्ये. तर हे धोके किंवा ही अशी अनिश्चित स्थिती येते आणि त्यामुळं व्यवसाय तोट्यात जातात. व्यवसाय आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे व्यवसाय काम करत नाही आणि मग अनेकदा निराशा यायला लागते आणि वारंवार आपण त्या नैराश्याच्या वातावरणात राहतो आणि अनेकदा त्याचा परिणाम व्यावसायिक कामकाजावर होतो. अनेकदा व्यवसाय बंद पडलेले आपल्याला देखील दिसून येतात. तर ते होता कामा नये. उद्योजक म्हणून तुम्ही नेहमी आशावादी असलं पाहिजे. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काम करताना त्या प्रोजेक्टपासून तुम्ही हवं ते मिळवाल याबाबत तुम्हाला आशा असली पाहिजे. त्याचबरोबर जरी तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट माध्यमातून किंवा कामकाजात तुम्ही पुरेसे यश मिळवू शकले नाही तर पुढच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण पुन्हा यश संपादन करू ही वृत्ती पाहिजे. आपला तोट्यात चाललेल्या व्यवसायाला आपण पुन्हा एकदा बळ देऊ शकू, आर्थिक बळ देऊ शकू, ही देखील आशावादी वृत्ती उद्योजकात असायला हवी. पुढचा मुद्दा सांगितला आहे जोखीम स्वीकारणे. उद्योजक हा जोखीम स्वीकारणारा असावा. तुम्ही एका मर्यादित किंवा संतुलित वातावरणामध्ये व्यवसाय करू शकत नाही, कारण तो व्यवसाय होत नाही. मग ती नोकरी किंवा पेशा होईल. ज्यावेळेस तुम्ही सर्व गोष्टी सिक्युअर करून बघता, तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुमच्या जे काही नियंत्रण क्षेत्र आहे त्या नियंत्रण क्षेत्राच्या बाहेर जाऊन काही मजल मारावी लागते आणि त्याच वेळेस मोठमोठ्या व्यावसायिक संधी शोधता येतात. इलॉन मस्कचं मी उदाहरण तुम्हाला देत होतो. स्पेसएक्स कंपनी बघा, नासाला जे जमलं नाही ते त्या व्यक्तीने करून दाखवलं. वैयक्तिक पातळीला लोकांना अंतराळाची सफर घडवण्याचं स्वप्न त्या व्यक्तीनं बघितलं. पहिला प्रोजेक्ट फेल. त्याच्या आधी जे काही वेगवेगळ्या व्यवसायातून जे पैसे कमवले ते सगळे पैसे बुडाले. नंतर नासाची मदत घेऊन पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा सगळे पैसे बुडाले. विचार करा तुम्ही, अंतराळात पाठवण्यासाठी स्वतः स्पेस जेट तयार करायचं, एक यान तयार करायचं आणि त्या थ्रू ते लोकांना खाजगीरित्या सफर लोकांना घडवायची हे स्वप्न पाहणं आणि त्याचं कोणतेही ज्ञान नसलेला व्यक्ती 2 वेळेस अपयशी झाला. तिसऱ्यांदा पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्याने ते यशस्वीरित्या ते काम करून दाखवलं. आज स्पेसएक्स ही ख्यातनाम कंपनी झालेली आहे. जे लोक विचार करत नाही अशा गोष्टी त्या इलॉन मस्कने करून दाखवल्या. तर या साऱ्या गोष्टी कशाशी, जोखीम स्वीकारण्याशी. आपल्यासारखा माणूस म्हणला असता का अरे बाप हे शक्य आहे का, जे नासाला जमलं नाही, एवढी मोठी संस्था आहे तिला जमत नाही, ते आपण वैयक्तिक पातळीवर एक खाजगी व्यक्ती म्हणून आपण अंतराळात यान पाठवायचं, लोकांना जसं आपण बस सेवा असते आपण देतो किंवा कॅब मिळते आजकाल, आपण मोठमोठ्या शहरात आपण भाड्यावर टॅक्सी घेतो आणि त्याच्या माध्यमातून प्रवास करतो. तसं प्रवासी स्पेस अंतराळात फिरण्यासाठी ही कल्पना सुद्धा होत नाही, तर ती त्या इलॉन मस्कने खरी करून दाखवली. तर या साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या जोखीम घेणारा व्यक्तीच त्या अशा गोष्टी करून दाखवतो ज्या जगाने विचार केलेला नसतात. तर ते उद्योजक म्हणून तुमच्यामध्ये ती वृत्ती असावी की तुम्ही नवनवीन गोष्टी ज्याच्यामध्ये रिस्क आहे परंतु कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आहे, एक तुम्हाला स्वतःला विश्वास पाहिजे, एक अभ्यास त्याचा पाहिजे की आपण यावर कसं रीतीने यश मिळवू शकतो. अनेकदा खूपच आशावादी असणं किंवा खूपच जोखीम स्वीकारणं ही देखील व्यवसायाला धोक्याची बाब ठरते, परंतु साहजिकता एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं किंबहुना एक अभ्यासपूर्व नियोजनातून ती जोखीम कमी करणं आणि परंतु आपलं यश संपादित करणं ही देखील वृत्ती उद्योजकांना जोपासली पाहिजे. शेवटचा मुद्दा सांगितला आत्मविश्वास. ही महत्त्वाची गोष्ट आहे का उद्योजक म्हणून जगाने किती तुमच्यावर विश्वास ठेवला ते काही होऊ शकत नाही किंवा तो उद्योजक यशस्वी होत नाही. त्या उद्योजकाला जर स्वतःवर विश्वास असला तरच त्याच्यावर ग्राहक विश्वास ठेवतील, तरच त्याच्यावर गुंतवणूकदार विश्वास ठेवतील, तरच त्याच्यावर पुरवठादार विश्वास ठेवतील, तरच त्याच्यावर कर्मचारी स्वतःचे विश्वास ठेवतील. परंतु उद्योजकाला स्वतःच्या स्वप्नांविषयी स्वतःच्या कल्पनांविषयी आत्मविश्वास नसतील तर मात्र इतर घटक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. अनेकदा बघा की अनेक उद्योजक असे की त्यांच्या प्रोजेक्टवर पैसे लावण्यासाठी गुंतवणूकदार तयार असतात, त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी लोक हिरारीनं भाग घेतात. याला कारण काय का ती माणसं त्या प्रकारची आत्मविश्वास त्यांच्या कामातून झळकतो. जसं मी म्हणलं की अर्देशीर गोदरेज यांनी कुलपाची जाहिरात करताना काय केलं की वर्तमानपत्रात थेट जाहिरातच दिली की हिंमत असेल तर कुणी एक कुलूप खोलून दाखवा, त्याला मी इतक्या रकमेचं बक्षीस देईल. हा आत्मविश्वास झाला आणि तो आत्मविश्वासच एखाद्या व्यवसायाला इतक्या मोठ्या पातळीला घेऊन जातो. तर ही एक महत्त्वाची बाब उद्योजक म्हणून आपल्यात पाहिजे की आपल्या उत्पादनांबाबत, आपल्या कल्पनांबाबत, आपल्या व्यवसायाबाबत, आपल्या निर्णयांबाबत आत्मविश्वास पाहिजे की जेणेकरून इतरही घटक, ग्राहक असेल, गुंतवणूकदार असेल, पुरवठादार असेल, कर्मचारी असेल किंवा नानाविध स्वरूपाचे अंतर्गत बहिर्गत घटक हे सर्वच्या सर्व तुमच्या प्रती आत्मविश्वास किंवा तुमच्यावर ते विश्वास ठेवू शकले पाहिजे. तर ही होती उद्योजकाची विविध वैशिष्ट्य.
पुढच्या भागात आपण जे काही नवीन प्रकरण असेल किंवा नवीन भाग असेल तो शिकण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत धन्यवाद.